नमस्कार, मी शिवानी पाटील आणि माझ्या SP3630 या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आता आपण मलेशियातील लोकप्रिय ठिकाण गेंटिंग आयलंडवर जाणार आहोत। गेंटिंग आयलंड हा हिल स्टेशन आहे आणि इथे दररोज 1 लाखांपेक्षा अधिक लोक या ठिकाणाला भेट देत असतात। त्यामुळे आज मीही इथे जाऊन तुम्हाला याबद्दल सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की गेंटिंग आयलंडवर नक्की आहे तरी काय इतकी लोक तिथे जातात। चला तर जाऊया आता आपण सर्वात प्रथम गेंटिंग आयलंडच्या स्काय हवाना स्टेशनवर। आणि आता आम्ही गेंटिंग आयलंडवर आलेलो आहोत। तिकीट ऑनलाईन केलं होतं, त्याच्यामुळे तुम्ही ऑफलाईन किंवा सेल्फने सुद्धा इथे खरेदी करू शकता। इथे एक हवाना स्कायवे म्हणून केबल कार आहे जी आपल्याला अवघ्या 10 मिनिटांनी हवाना स्टेशन पासून स्काय एव्हेन्यू स्टेशन पर्यंत घेऊन जाणार आहे। परंतु 10 मिनिटाच्या केबल राईडसाठी आणि इथे आपल्याला 2 ते 3 तास रांगेत उभा राहावं लागतं, त्यामुळे थोडा कंटाळा येतो। जर तुम्हाला स्कायवेने नसेल जायचं तर तुम्ही कारने सुद्धा जाऊ शकता, परंतु केबल कारने संपूर्ण गेंटिंग आयलंडचा नजारा पाहण्यासाठी 99% लोक या गोंडोला म्हणजेच केबल कारमधून जातात। आपल्या समोर हा जो एक चायनीज मंदिर दिसत आहे तेथेही आपण जाऊ शकतो, परंतु पाऊस पडत असल्यामुळे आम्ही डायरेक्ट स्काय एव्हेन्यू स्टेशनवर जात आहोत। हा मंदिर सुद्धा बघण्यासारखा आहे, परंतु आम्ही सिंगापूरचे चायनीज टेम्पलला गेलो होतो, त्याच्यामुळे आम्ही हा मंदिर स्किप केला। हवाना स्कायवे सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत सुरू असते। गेंटिंग आयलंड हा एक हिल रिसॉर्ट असल्यामुळे येथील हवामान वर्षभर थंड असते। आणि आपल्या समोर ही जी रंगीबेरंगी बिल्डिंग दिसत आहे हे जगातील सर्वात मोठे हॉटेल म्हणजेच फर्स्ट वर्ल्ड हॉटेल आहे। इथे इंडोर थीम पार्क, शॉपिंग सेंटर तसेच विविध अट्रॅक्शन पाहायला मिळतात। चला तर आता आपण हे अट्रॅक्शन पाहूया। आता आपण स्काय एव्हेन्यू स्टेशनवर आलो आहोत। गेंटिंग आयलंडची मुख्य जागा म्हणजे हे स्काय एव्हेन्यू। हा एक इंडोर मॉल प्रमाणे आहे, कारण याच्या आतमध्ये आपल्याला विविध प्रकारचे अट्रॅक्शन पाहायला मिळणार आहेत। चला तर पाहूया। आणि आपण या गेंटिंग आयलंडच्या मॉलमध्ये आलो आहोत। आपण सर्वांनीच थीम पार्क हे आउटडोर पाहिलं असेल, परंतु इंडोर थीम पार्क आपण पाहिलं नसेल तर या ठिकाणी इंडोर थीम पार्क आहे। हे थीम पार्क कॅशलेस आहे। इथे कोणत्याही प्रकारची राईड किंवा गेम खेळायचे असतील, शॉपिंग करायची असेल तर इथे कार्ड किंवा येथील एका दिवसाचा पास खरेदी करावा लागतो। आमच्याकडे निओ कार्ड असल्यामुळे आम्ही इथे कार्डचा वापर करून गेम झोनमध्ये गेम खेळण्यासाठी गेलो। राईड आपण युनिव्हर्सल स्टुडिओला केल्यामुळे आम्ही राईड स्किप केली। त्याच्यानंतर इथे सर्वात प्रसिद्ध म्हणजे आपल्या सगळ्यांचंच आवडतं असेल की नाही, परंतु माझं तर आवडतं आहे ते म्हणजे कसिनो। स्काय कसिनो हे पूर्ण मलेशियामध्ये अशी एकच जागा आहे जिथे लीगली गॅम्बलिंग करू शकतो। आणि आतमध्ये जाण्यासाठी एंट्री फ्री आहे, फक्त आपला पासपोर्ट सोबत असावा लागतो आणि 18 वर्षाच्या वरील लोकांनाच आतमध्ये प्रवेश आहे। कसिनो हा एक प्रकारचा जुगारच आहे, परंतु आपल्याला खेळायचा नसेल तर आपण फक्त मजा बघण्यासाठी सुद्धा आतमध्ये जाऊ शकतो।
असं जरुरी नाही की आपण पैसे लावा तरच आपण आतमध्ये जाऊ. कसिनोमध्ये आतमध्ये व्हिडिओ करण्यासाठी परमिशन नव्हती. आम्ही 100 रिंगीट टाकले होते. आम्हाला 600 रिंगीट आम्ही जिंकलो आणि जास्त लालच न करता आम्ही बाहेर निघलो, नाहीतर तेही आलेले पैसे गेले असते. स्काय सिम्फनी शो सुद्धा आहे, जिथे आपल्याला लाईट आणि लेझर शो प्रत्येक 2 तासाने पाहायला मिळतो, जो सर्वांसाठी फ्री आहे. आणि 15 मिनिटाचा हा शो दर 2 तासांनी आपल्याला पाहायला मिळतो. शक्यतो लेवल 1 वरून आपण जर तो शो पाहिला तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे दिसतो. तसेच आपण इतर कोणत्याही फ्लोअरवरून हा शो पाहू शकतो. चला तर मित्रांनो, तुम्हाला आजचा गेंटिंग आयलंडचा ब्लॉग कसा वाटला आणि मी दिलेली माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.